आहे. 2022ला आलेला. आम्ही विरापिंडी पोचलो आहोत. ते माझे मित्र आहे. 35 वर्षांनी भेटत आहेत आपल्याला. आज 35 वर्षांनी आम्ही एकत्र भेटणार आहोत. विराट डेपो सगळ्यांचं काढूया एकदा व्यवस्थित. आपण आल्यावर दोघं पहिलं आणि ग्रुपला टाकू. बरेच दिवसांनी मित्रांची भेट झाली. आता आपण आता भेटणार आहोत. सर्वच आलेली नाही, आम्ही 5 जणच आहोत. हां अरे किती नाही ते मला बघू आता. बरोबर चहा पियाला चालला. नको सकाळ बिस्किट उडे. काळाच्या म्हणजे बिस्किट सोबत घेऊनच आलं का? काय बोलताय यार? वा कापलं काप साबण द्या. चौधरी घ्या काय नाही हो. बाकी मजेत ना? किती वर्षाला आपण भेटलो? आता 35 वर्ष. 35 वर्षाला भेटलो ना? तब्येत बिघडली, गेला गोव्याला गेला, लागला. नामदेवचा काय कॉन्टॅक्ट आहे भाई? नामदेव नाव येऊ शकत. सांगायचं बियांचा धंदा चालू झाला. मूड या लागले. बिया एवढं मग बिया झाल्या. मग बिया झाल्या. हा पुढची तयारी ना? हा नमस्कार साहेब. नमस्कार. अभिनंदन. अभिनंदन. काय बोलताय? मजेत ना? आला पण बाबा. स्विमिंग पूलच्या बाजूला माझा येतोय का? शरद चांगला व्हिडिओ बनवतोय. सर्व आवडतं आमचे ते काका आहेत ना, हे दौंडे साहेब आले. दौंडे साहेब आले. दौंडे साहेब. अरे वा दौंडे साहेब. अरे वा वा. वेलकम. हा बरोबर या. अरे एसटीच्या इथे डेपो. हो दौंडे कुठे गेली? तुमची गॅंग कुठे आहे वरची? हो दौंडे. मग काय करतो? विनायक कुठे आला? अरे स्टेशनच्या एसटी डेपो ब्रिज खाली. हो प्लॅटफॉर्मच्या. हे सर्वात भारी कोण दिसतोय? अशोक ने कडक दिसतोय. हे पण सर्वात अशोकच एकदम हिरो दिसतोय आपल्याला कडक मध्ये. संध्याकाळचं बघायचं बघ. का संध्याकाळी काळे केस असतात. हे छोटं आहे म्हणून त्याच्या काय सारखं गळा दाबू नको. हे सर्वांना साबण पण घेऊन आला की काय? आपल्याला साबण सर्वांना साबण नाही ना ते साबण नाही करत ना. नंतर आपण झालं ना. अच्छा अगोदर आपण तिथे वॉशरूम असतो. प्रत्येकाला आंघोळ घालायची. सर्व आम्ही आता चाललोय निघाला आता बसमध्ये. नमस्कार मित्रांनो, अस्सल मराठी कोकणकर या चॅनलवरून रावत निवास तुमचे स्वागत करत आहेत. आज मी आहे मुंबईला
आमची 35 वर्षांनी 89-90 सालची बॅच एकत्र भेटलो आहोत. आता मी 13साठी जात आहोत. 13 थोडासा बदल झाला. ओळखली काय? अशोक अरे वा. आपले ब्लॉगर हा ब्लॉगर आहे. गावावरून का चालेल म्हटलं माझ्या पण फर्स्ट एवढं भेटलं लगेच जॉईंट होऊ लगेच आला तो. पाय कुठे आहे तुमच्या मॅडम आपण किती वर्षांनी भेटलो होता? 35 वर्ष. 35 वर्ष. खूप छान वाटतं. आम्ही संगीता चव्हाण. आता आमचा नाश्ता वगैरे झाला आहे. नमस्कार. बोला नमस्कार. बोललं पाहिजे बरोबर आहे ना? हा, बरोबर. बघा आता आपला बहीण भावांचं नातं असतं का नाही? तर त्याच्यापेक्षा आपली जे नातं आहे हे जे ऋणानुबंध जे आहे ऋणानुबंध शब्द वापरला आहे. ऋणानुबंध म्हणजे काय? रक्ताचं नातं. आपण जरी एका बॅचच्या असलो नाही काय पण योगायोग असतो. कारण का 10वीमध्ये आपण जात असताना प्रत्येक गावातून आज आपण आपले तेलंगे जिंबाब्वेपासून आदिसे तरगोड आपण सर्व एकत्र मिळालेलो आहोत बरोबर आहे ना. आणि या अनुषंगाने आपले ॲडमिन जे आहेत मेन बॉस म्हणतो आपण नाही काय कंपनीत कोणतरी बॉस असावा लागतो त्याच्यावर असावा लागतो. टाळा जरा झाले. असे आपले संदीप मस्कर यांचं पहिलं सर्वांना स्वागत करायला. त्याच्यानंतर योगायोग असा आला की खूप त्याने असं कष्ट केलेले आहे आपल्या सर्वांना जमण्यासाठी. आणि असं वाटलं नव्हतं संगीता असं वाटलं नव्हतं की हा योग येईल. आणि ऍक्च्युली मी येणार नव्हतो परंतु काही कारणास्तव ऍडजस्ट करून संधी म्हटलं नाही तुला आलंच पाहिजे नाही काय. आणि म्हणजे एक प्रांजळ इच्छा होती की नाही काही होते पण आपण या वेळेत जायचंच. आणि संगीता योगायोग असा की तुझ्या अनुषंगाने आम्ही एकत्र आलो म्हणजे आज रिसॉर्ट आहे नाही काय त्या अनुषंगाने अगदी म्हणजे खूप बरं वाटलं. ॲक्च्युली आपण व्हिडिओ कॉल करून माझ बोललीस तू त्यावेळेस पण काय तेव्हा आणि आताचा खूप फरक जमीन आसमानचा फरक असतो. आज नाही म्हटलं तरी आपण 50 ओलांडलेले आहोत. आपण आता 50 नंतर आपण बोनसनी जाणार आहोत लक्षात घ्या. आणि त्या अनुषंगाने आपण इथं आलोय ना खरोखर म्हणजे एवढं बरं वाटलं ना आज की 10वीची बॅच जी होती ते रात्री पळून गेलो होतो आपण. नाही काय म्हणजे अक्षरशः अभ्यासाला कंटाळलेलो आम्ही आणि सर्व शिक्षक पण आम्हाला कंटाळलेले. कंप्लेंट आमच्याच होत्या. असू दे काय माहितीये जीवन जगत असताना प्रत्येक जण आपापल्या परीने जगत असतो लक्षात घ्या. परंतु जे मैत्रीच्या नात्यात जो जीवन आपण जगतो ना त्याला खरंच जीवन म्हणतात. लक्षात घ्या जीवन म्हणजे काय? जीवन म्हणजे काय जसं फुलपाखरू बघा स्वच्छंद आनंदाने जगत असतो. पैसा काय नाही पैसा येतो जातो लक्षात घ्या. पण आपल्याला कधी कळतं जेव्हा आपलं आयुष्य संपायला लागतं ना तेव्हा कळतं अरे पैसा हा बघा देवाने जन्म दिलाय जन्मामृत्यू जन्म दिलाय 9 महिने अगोदर कळतं. मृत्यू सांगितलंय का? मृत्यू तुम्हाला कधी आता पण अटॅक येऊ शकतो कळलं का. मग हे जीवन जगत असताना आनंदाने जगावं हाच उद्देश धरून मी म्हटलं आज कितीही काम असू दे नाही काय जायचं म्हणजे आलो आम्ही इथे. गरज साहेब सुद्धा यायला तयार नव्हते. गेले 9 आठवडे गरज साहेब रेग्युलरली संडेला बाहेर असायचे. हा जो आपलं जे आयुष्य आहे तो आयुष्य पैसा कमवतो पण ज्यावेळेस आपल्याला कधी कळतं पैसा हा कितपर्यंत असतो नाही काय. या चलनाचा पुढे आपल्याला प्रवासात उपयोग होतो का? शेवटी आपल्याला इथं सर्व ठेवूनच जायचं आहे. जसे आलो तसं आपल्याला जाणं आहे. त्याच्यामुळं असं प्रत्येकाने की कधी मनात ना न्यूनगंड बाळगायचं नाही. लक्षात घ्या प्रॉपर्टी येते जाते नाही काय. माझा एकच उद्देश आहे आपण जेव्हा मुलांना जन्म देतो त्यांना शिक्षण द्यायचं. मागे तिकीट ठेवलंय त्याला व्हॅल्यू नाहीये लक्षात घ्या. त्याच्यामुळे आज इथं आपण आलोय कोणत्या पदावर आहे कोण काय करतो
हे विसरून जायचं आहे. आज आम्ही विद्यार्थी आहोत, बस नाही का? आज विद्यार्थी आहोत. आज आपण अगदी म्हणजे 17-18 वर्षाचे आहोत असं समजून हॅपी करायचे. लक्षात घ्या. बाकी गेलं ते बरं, गेले ते होतात ना, गेले ते दिवस राहिले ना, आठवणी असतात. त्याच्यात जुन्या आठवणीत त्या आठवणी आपण आज पुण्याचं जागे करूया. आणि खरोखर अनुषंगाने सगळ्यांच्या अनुषंगाने आपण सर्व एकत्र आलो. असंच कधीतरी फॅमिलीचं एकत्र येऊया अशी माझी इच्छा आहे. कारण तुला मला शिवाय यायचं म्हणजे त्याला नातवंडच आहे, नातवंडाला घेऊन या तरी चालेल. पण याचं येऊया. काय माहितीये जीवनात बघा, आज आपण इथं उद्या कुणाचं काय होईल सांगू शकत नाहीये. लक्षात घ्या, काही नाही जीवनात. हे कधी कळतं संगीता? 50 नंतर कळतं. प्रत्येकाची आपल्याला काय ओळख करून द्यावी असं वाटतं का प्रत्येकाला? तर प्रत्येकाने उठायचं आणि असू द्या उठायचं, पॉज केलंय आणि आपण कुठे मुंबई चालू आहे ना ते सांगायचं. मी माझी ओळख करून देतो. माझं नाव महेश सकाराम समोर बोलते खरोखर मला खूप पालके साहेब टाकलं मस्त एकदम छान म्हणतात. मला खूप आनंद झाला. आणि आता याची आपली सुरुवातच आहे. आजच्या पुढे होणार सुरुवात म्हणजे फॅमिली सांगितलं मुलावर असेल होऊ शकतं. आणि आपली ही अशीच मैत्री आपली टिकून राहावं हेच आपलं माझं बोलणं नेहमी. आवाज मोठा कर. मुंबईमध्ये कुठे राहतं ते सांगा थोडं ना. संदीप काप मी डोंबिवलीमध्ये राहतो. आणि आज खऱ्या अर्थाने संदीप मस्करनी आपल्याला एकत्र केल्या त्याचं मोठं श्रेय आहे. आणि त्याच्या ह्या एकत्रीकरणामुळे आपण माध्यम संगीत आहे आपल्याबरोबर, तिच्या माध्यमातून आपण एकत्र आलो आहे. आणि आज हा आजचा दिवस आहे. आपण एक गेट टुगेदर आपण चांगल्या प्रकारे साजरा करूया. आणि आय होप आपण नेक्स्ट टाईमसुद्धा एवढा पुन्हा न थांबता पुन्हा सुद्धा आपण एक 6 महिन्यांनी पुन्हा एकत्र भेटायचा प्रयत्न करूया. आणि आजचा दिवस आपला एन्जॉयबल झाला पाहिजे असं सगळ्यांना. हो, नेक्स्ट टाईम पुन्हा अजून जास्त मित्रविषयी आपले वर्गमित्र हे प्रयत्न करा. नमस्कार, माझं नाव म्हणजे सोमजी विठ्ठल गावचे, मुंबईला मी जोगेश्वरीला राहतो. सर्वप्रथम खरंच खूप छान वाटलं की आपण आज इतक्या वर्षांनी एकत्र झालो माध्यम व्हॉट्सअपच्या ग्रुपने. कारण याच्या आधी म्हणजे शाळा सोडल्यापासून असं कोणतंही नव्हतं. पण व्हॉट्सअपच्या यातून आपण एक नवचैतन्य निर्माण होऊन आज ॲडमिन सर संदीप वास्तव यामध्ये मेहनत घेऊन आणि तुर्ता त्या रिसॉर्टचे सर्वप्रथम मी संगीता मॅडमचा लेखीचं अभिनंदन करेन की एवढा मोठा साम्राज्य तुम्ही तयार केलं. आणि आपण सगळे एकत्र येऊन आज ह्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व झालो, एकत्र झालो, एकमेकांना वेळ दिला, खूप महत्त्वाचं आहे त्यासाठी. थँक्यू. मी संदीप देवळे, मी सध्या विरारलाच राहतो. आणि खूप छान वाटते की 35 वर्षानंतर आपण एकत्र आलो. कुणाचे चेहरे बदलले, कुणाचं शरीर बदलले, पण आपण मित्र म्हणून म्हणजे आठवण म्हणून आपला पूर्वीचा जर फोटो असता ना तर आपल्याला कळलं असतं की आपल्या चेहऱ्यामध्ये आणि आपल्या आयुष्यात काय बदल झाले. आयुष्य क्षणभंगूर आहे माझ्या मताने. आणि जे संदीप आपल्या पारधी साहेबांनी सांगितलं ते मला वाटतं शिक्षकच आहे. खरं एक जीवन आदर्श शिक्षक आहेत. आपल्याकडे बिझनेसमॅन आहेत. आज ते म्हणतात मी येणार नव्हतो कारण ते बिझनेसमॅन आहेत, त्याला संडेचं महत्त्व कळतं. लक्षात मला तेवढा वेळ काढून ते आपल्याकडे आलेले आहेत. प्रत्येकाने आयुष्यात म्हणजे त्यांनी सांगितलं आयुष्य भरपूर कमी आहे एक प्रकारचं. आणि आता 50 ओढल्यानंतर आपलं कधी आज आहोत उद्या नव्हे. त्याच्यामुळं आजचा दिवस आपण 18 वर्षाप्रमाणे जगूया, सगळ्यांनी एन्जॉय करूया आणि म्हणतात ना 5 दिवस तरी आयुष्याचे वाढूया. नमस्कार मित्रांनो, मी शरद निवाते, महाड कोकणात. आज खरंतर संदीप मस्कर यांच्यामुळे आज इथं आलोय. आज वेळात वेळ काढून कारण काय माहिती आहे, आज एवढी 35 वर्षांनी आम्ही एकत्र भेटतोय. कारण कोण कुणाला भेटत नव्हता, तर संदीप मस्करांनी सर्वांना एकत्र केली. एकतर येऊन सुद्धा आज इथे सर्व मिळाले आपली. माझं नाव अशोक दावंडे, मी बँडा रेल्वे कॉलनीमध्ये राहतो. पहिल्यांदाच आपण आपण एक साथ भेटलेत, खूप बरं वाटलं मला. म्हणजे कमीत कमी 20-25 वर्षांनंतरच भेटलो आपण. 35 वर्ष हां, तरी पण एवढं चांगलं वाटलं. आणि याच्या पुढे पण आपण फॅमिलीच आहे, पिकनिक काढूया आपण.
आणि आपण कुठे जायचं असेल काय करायचं आपण ठरवूया. ठीक आहे, थँक्यू. नमस्कार, मी बबन राजशेखर नवले तेलंगे. हे आता माझे सर्व आपले मित्र आता जमले आहेत. मला बहुतेक जणांनी ओळखलं नाही आधी, ओळखलं नाही, पण सर्व नंतर माझा मित्र पांढरं आणि सांगितलं अरे आपले तेलंगेवरचं बबन नवले. मला ते सर्व मिळाले, मला पण चांगलं बरं वाटलं. सर्वांनी मला ओळखलं नव्हतं, ओळख करून दिली. आता मला सगळं बरं वाटतं. मी सर्वांचे धन्यवाद मानतो. माझी ओळख नाव का नाही का, आता शाळेत पण मिळतं. माझं नाव संदीप गणपत पारधी, गाव विठ्ठलवाडी, मुंबईला सध्या डोंबिवलीमध्ये राहतो. नाही काय, आता आपण सर्व एकच परिवार आहोत. नाही काय, आणि एक आता परिवार झालो. नाही काय, आता होतो ना व्हायचं, आता एकत्र झालो. नाही काय, असंच आपल्याला जोपर्यंत मित्र म्हणतो आपण या धर्तीवर आहोत, लक्षात घ्या ना, आकाशाला गवसणी नाही घालायची आपल्याला, आपल्या धर्तीवर राहायचं आहे. आणि जोपर्यंत धर्तीवर आहोत तोपर्यंत माझे एक सर्वांना प्रांजल मत आहे, प्रत्येकाने आपल्या परिवारामध्ये सुखात आणि दुःखात सामील व्हा. हीच मला प्रत्येकाला कळकळीची विनंती आहे. काय माहिती आहे, एक क्षण असतात ना, आताच देवळे पण म्हटले की आपलं आयुष्य क्षणभंगूर आहे. नाही काय, किती आले किती गेले. नाही काय, आज ह्या जगामध्ये पृथ्वीवर आपल्यासारखे किती येऊन गेले, कितीने काय काय गोष्टी केल्या, बरोबर आहे ना. पण आपल्या ज्या आठवणी आहेत त्या प्रत्येकाच्या मनात, लक्षात घ्या, प्रत्येकजण जायला आलाय, कोण राहायला आलेला नाही. जर एखादा आपल्यातून जर गेलाच तर त्याच्या आठवणी आपल्याला कुठेतरी जाग्या राहिल्या पाहिजेत, लक्षात घ्या. कळलं का काही? हां बस, बाकी काय आहे. बस, थँक्यू. आणि मी 10वी बॅचला नव्हतो, मी 9वीपर्यंत होतो. 9वी नंतर ना मी सांगतो म्हणजे हकीकत आहे ती, मित्र म्हणून सर्व आपण जमलेलं. आणि याच्यामध्ये संदीप मस्करला पहिल्यांदा उत्साह केला मी, कारण तेव्हा सांगितलं की माझ्या इथले बाजूच्या गावचे असे रिसॉर्टला गेले होते सर्व. तेव्हा त्याला बोला अरे आपली बी पिकनिक काढूया. तर त्याने नंतर बोलतो अरे तूच पिकनिकला काहीतरी बोल. तर त्याच्यानंतर त्याने जे सुरुवात केलं त्याला आजपर्यंत त्याने पुरा आजपर्यंत केलेलं आहे. आणि त्याचं अभिनंदन करणं जरुरी आहे आपल्याला. असाच राहावं आपल्या मैत्रीचा धागा. संदीप, असाच राहावा आपल्या मैत्रीचा धागा. असाच राहावा आपल्या मैत्रीचा धागा. सर्वांना नम्र विनंती, सर्वांशी प्रेमाने वागा. अरे वा वा वा. असाच फुलावा आपल्या मैत्रीचा धागा, असा फुलत जावं आपल्या मैत्रीचा धागा. सर्वांना नम्र विनंती, एकमेकांची आपण प्रेमाने वागा. गणपती बाप्पा. चला खाली तर खाली खाली गणपती बाप्पा. मोरया. अरे वा.
गावातली बॅच ओके बर्फच चांगला म्हणजे तुझी सर्व गॅंग आणली पाहिजे गावातली का हो गावातले एक बर्फ आहेत जेवली काय बोलता आता तिघे चौघजण आहेत हा निवासे साहेब आपण आलात आज या ठिकाणी मित्रांसमवेत खूप या पिकनिकचा आनंद घेत आहात. खरंच बरं वाटतं आज तुम्ही महाडवरून येऊन आज आमच्यामध्ये मुंबईकरांमध्ये सामील झाला. आम्ही आपले शतशः मित्रमंडळीकडून आभारी आहोत. धन्यवाद. तुमच्या चॅनेलला मी सबस्क्राईब केलेला आहे. मी तुमच्या चॅनेलला लाईक केलेला आहे. मी तो चॅनेल तुमचे बघतो, तुमचे व्हिडिओ बघतो, खूप छान असतात. असेच पुढे व्हिडिओ चांगले बनवत राहा. हीच आमच्याकडून सर्व मित्रांकडून तुम्हाला मनापासून शुभेच्छा. धन्यवाद साहेब. आमची मित्रमंडळी आता चहा पित आहेत. थंडी लागली त्या पाण्यातून त्यांना चहा पित आहेत. हे आमचे अध्यक्ष सर्वांना चहा देत आहेत. दहीहंडीची गॅंग काय दहीहंडीची गॅंग ही व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच लाईक